सावज, जे एका सौदामिनी नावाच्या माथेपेरू सिरियल किलर महिलेच्या आत्मचरित्र होतं. विशेष म्हणजे सोफ्यावर पाठ टेकवून संयुक्ता पुस्तकाची प्रस्तावना वाचण्यात मग्न झाली होती. तेवढ्यात तिकडे जोराने खिडकी उघडून बंद झाली. कदाचित ही त्या वास्तूने संयुक्ताला पुस्तकापासून परावृत्त होण्यासाठी दिलेली पहिली वहिली चाहूल होती, जी येणाऱ्या संकटाला हेरून त्या वास्तुपुरुषाने संयुक्ताला देण्याचा प्रयत्न केला होता, जो संयुक्ताने सहज दुर्लक्षित केल्यानेच कदाचित सर्वांना त्या गाफीलपणाची एक मोठी किंमत चुकवावी लागणार होती. म्हणता म्हणता घड्याळात संध्याकाळचे 6 वाजत आले, जेव्हा योगिताने दरवाजा ठोठावला आणि हातातलं पुस्तक वाचत वाचतच संयुक्ताने दरवाजा उघडला आणि अनपेक्षितरित्या परत ती आधीच्याच जागी सोफ्यावर जाऊन बसली. त्यावेळी बाहेरून घरात थकून आलेल्या योगितानेही ती गोष्ट दुर्लक्षित केली आणि घाईघाईने फ्रेश होऊन ती पाणी पिण्यासाठी किचनमध्ये पोहोचली. तर किचन ओट्याकडे पाहून ती थक्क झाली, कारण दुपारचं जेवण करण्यासाठी संयुक्ताने वाढून ठेवलेल्या ताटावर आता मुंग्या गोळा झाल्या होत्या आणि शिवाय फ्रीजचा दरवाजा देखील तसाच उघडा राहिला होता. म्हणूनच त्या प्रकाराबद्दल चौकशी करण्यासाठी योगिता हॉलमध्ये पोहोचली. तर संयुक्ता अजूनही ते पुस्तक वाचण्यात गुंग असल्याचं तिने पाहिलं आणि त्यामुळेच तिचं लक्ष स्वतःकडे खेचण्यासाठी तिने शुकशुक असा तोंडातून आवाज काढला. मात्र त्याचाही काही परिणाम न झाल्याचं पाहून अखेर तिने संयुक्ताच्या खांद्याला डिवचलं, ज्यावर अगदीच रागीट चेहऱ्यानं संयुक्ताने योगिताकडे पाहत काय आहे असा प्रश्न केला. ताई, तू दुपारी जेवली नाहीस? ते वाक्य आता योगिताने अगदीच काळजीने विचारूनही त्याला तोंडाने चक असा आवाज काढून संयुक्ताने उत्तर दिलं आणि कूस बदलून योगिताकडे पाठ फिरवून तिने पुस्तक अगदी तोंडाजवळ धरलं. शिवाय जिजूंचं आणि हिचं काहीतरी बिनसलेलं दिसते असा विचार करून योगिता तिथून उठली आणि रागातच स्वतःच्या बेडरूमकडे निघून गेली. मात्र इकडे संयुक्ताला तिच्या जाण्याने काही फरक तर पडलेला नव्हताच. उलट योगिताने तिला डिवचल्या कारणाने ती आता तोच विचार करत विचित्र मोठा श्वास घेत होती. म्हणता म्हणता संध्याकाळ पुढे सरकली आणि आदित्यने दारात उभं राहत घराची बेल वाजवली. त्यावर पुन्हा एकदा हातातलं पुस्तक वाचत संयुक्ता दरवाजाजवळ पोहोचली आणि दरवाजा उघडून ती क्षणात पाठमोरी झाली. तिच्या या वागण्याचा आत्ताच दिवसभराच्या कामानं थकून घरात पोहोचलेल्या आदित्यला प्रचंड राग आला आणि शिवाय काल रात्रीच्या प्रकाराने आधीच चिडलेल्या आदित्यने तिच्याकडे न बघता व काहीही न बोलता थेट बेडरूमच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे घड्याळात संध्याकाळचे 8 वाजत आलेले असतानाही संयुक्ताचा स्वयंपाक बनवण्यासाठी किचनमध्ये न पोहोचणं आता योगितालाही खटकलं होतं आणि ज्यामुळे आता तिनेच स्वतः स्वयंपाक बनवण्याचा निर्णय घेतला होता. पण घड्याळाचे काटे 10 मिनिटांनी पुढे सरकले असतानाच संयुक्ताने वाचायला घेतलेल्या त्या पुस्तकाचं शेवटचं पान उलटलं आणि पूर्ण पुस्तक वाचून झाल्याच्या आनंदात तिने ते पुस्तक चालत जाऊन पुन्हा एकदा बॉक्समध्ये ठेवून बाथरूमचा रस्ता धरला, ज्यावर काही वेळातच फ्रेश होऊन ती परत हॉलमध्ये पोहोचली आणि जाताना योगिता, मी थोड्या वेळाने खरेदीसाठी बाहेर जातीये असा निरोप देऊन ती एव्हाना घराबाहेर पडली देखील होती. ज्यावर क्षणात हॉलमध्ये पोहोचलेल्या आदित्यने आणि योगिताने चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उमटवत एकमेकांकडे पाहिलं आणि आल्या वाट्याने परत आदित्यने बेडरूमचा आणि योगिताने किचनचा रस्ता धरला. विशेष म्हणजे अर्धाच तासात हातात मोठी पिशवी घेतलेली संयुक्ता घराच्या दरवाजावर पोहोचली आणि दरवाजा उघडलेल्या योगिताकडे थेट दुर्लक्ष करून ती थेट आडगळीच्या स्टोअररूममध्ये जायला निघाली. दरम्यानच्या काळात घडलेल्या प्रकाराने जिजू आणि संयुक्ताचं काहीतरी बिनसलंय या गोष्टीची खात्री पटल्याने योगिताने सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून शांतच राहण्याचा पर्याय स्वीकारला. दी, तू जेवणार आहेस का? आत्ताच हॉलमध्ये येऊन बसलेल्या संयुक्ताकडे बघत योगिताने ते वाक्य उच्चारलं होतं, ज्यावर संयुक्ताने नाही ग, मी आज बस दूध घेईल असं म्हणत थोडक्यात उत्तर दिलं. ज्यानंतर योगिताने आदित्यला बेडरूममध्ये जाऊन जेवायला बोलवून आणलं
आणि हॉलमध्ये बसून योगिताने आणि आदित्यने टीव्ही पाहत पाहत जेवायला सुरुवात केलीच होती की तेवढ्यात संयुक्ता खटकन जागची उठली आणि तिने किचनचा रस्ता धरला. ज्यानंतर काही वेळात हातात दुधाने भरलेले 2 ग्लास घेऊन ती हॉलमध्ये पोहोचली. ज्यातला एक ग्लास तिने हसून योगिताच्या स्वाधीन केला आणि दुसरा ग्लास आदित्यच्या स्वाधीन केला. तेव्हा घड्याळात रात्रीचे 11 वाजत आले असतील. जेव्हा आदित्य बेडरूममध्ये पोहोचलाच होता की समोरच्या पलंगावर झोपलेली संयुक्ता त्याच्या नजरेस पडली. मात्र का कोण जाणे, तेवढ्यातच त्याचं डोकं अचानकच जड झालं आणि काहीच दिसेनासं झाल्याने क्षणात भोवळ येऊन तो चालत चालत येऊन पलंगावर कोसळला. आता घड्याळाचा काटा 1 तासाने पुढे सरकल्याने 12 वाजण्याचा ठोका पडला आणि तेवढ्यात एखादं भयंकर स्वप्न पाहिल्याच्या आविर्भावात संयुक्ता दचकून जागी झाली आणि तशाच बसलेल्या अवस्थेत तिने मान वळवून आदित्यला निरखून पाहिलं. तेव्हा का कोण जाणे, तिच्या नजरेत अगदीच नीरस भाव आणि देहबोलीत एक आक्रमकपणा होता. शिवाय क्षणात ती अगदी त्याच अवस्थेत पलंगावरून खाली उतरली आणि विचित्रासारखा आपला डावा पाय खेचत बेडरूमच्या दरवाजाबाहेर पडली. त्यानंतर आता तिची पावलं स्टोअर रूमच्या दिशेने वळलेली असतानाच तिने एक नजर योगिता झोपलेल्या खोलीत डोकावलं आणि समोरच निश्चित अवस्थेत पडलेल्या योगिताला बघून स्वतःशीच किळसवाणं हसत तिने स्वतःच्या कमरेला दोऱ्याने बांधलेली चावी सोडली आणि कुलूप उघडून चालत चालत डावा पाय खेचत स्टोअर रूमचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. खरं तर तिचं असं मध्यरात्री उठून असा डावा पाय ओढत चालणं आणि स्वतःशीच हिडीस हसणं अगदीच अनपेक्षित होतं. त्यात भर म्हणून की काय, तिने मगाशी शॉपिंग करून आणलेल्या त्या पिशवीतल्या सर्व वस्तू तिने तिथे बाजूला ठेवलेल्या पेटीत कोंबल्या आणि कमरेची ती सुतळी सोडवून तिने त्या पेटीच्या हुकला बांधली आणि सोबतच पुन्हा एकदा स्वतःचा डावा पाय ओढत आणि पेटीला खेचल्याने तिचा खरखर आवाज करीत ती स्टोअर रूम मधून बाहेर पडली. खरं तर आता घड्याळात सकाळचे 9 वाजत आले होते. जेव्हा पोलीस सायरनचा मोठा आवाज ऐकल्याने आदित्यची झोप मोडली आणि तसेच झोपेतून डोळे चोळत आणि डोक्याला हात लावत उठताना त्याची नजर बाजूला ठेवलेल्या घड्याळावर गेली आणि तो चक्रावला. बापरे, 9 वाजले. म्हणजे रोज सकाळी सवयीने 5 वाजताच उठणारा मी सकाळी कसा काय नाही उठलो, शिवाय संयुक्त नाही. असा विचार करत त्याने बाजूला पाहिलं तर संयुक्ता देखील अजून निश्चित झोपलेली त्याच्या नजरेस पडली. मात्र बाहेरच्या गोंगाटाने त्याचं लक्ष वेधून घेतल्याने त्याचे पाय हॉलच्या दिशेने सरसावले. विशेष म्हणजे हॉलमध्ये पोहोचताच समोरच्या खिडकीतून त्याला रस्त्यावर जमलेली तोबा गर्दी पाहायला मिळाल्याने नक्की काय प्रकार घडलाय हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपायी आदित्य धावतच घराबाहेर पडला आणि गर्दीपर्यंत पोहोचलाच होता की इकडे योगितालाही बाहेर चालू असलेल्या गोंगाटाने जाग आली आणि डोक्याला हात लावत चालत हॉलमध्ये पोहोचलेल्या योगिताने संयुक्ताला घाबरलेल्या आवाजात हाका मारण्यास सुरुवात केली. खरं तर आता गर्दीमध्ये पोहोचताच समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वॉचमॅनच्या धडाला आणि तेथून फुटभराच्या अंतरावर चेहऱ्यावर निर्घृणपणे वार केलेल्या डोक्याला पाहून आदित्य पुरता भांबावून गेला होता. मात्र या दरम्यान त्या वॉचमॅनच्या कमरेला असलेली कुकरी तेथून नाहीशी झालेली कुणीच हेरलं नव्हतं. शिवाय डोळ्यासमोर रक्ताचा सडा पडलेला पाहून आदित्यच्या सबंध अंगाला घाम फुटला असल्याने त्याच अवस्थेत तो परत पळतच घराकडे यायला निघाला आणि समोरच खिडकीत चेहऱ्यावर नीरस भाव उमटलेल्या अवस्थेत उभी असलेली संयुक्ता त्याच्या नजरेस पडली. आता आदित्य घरात पोहोचता क्षणी त्याची ती घाबरलेली अवस्था पाहून योगिताने पळतच जाऊन किचनमधून पाण्याचा ग्लास भरून आणला आणि तो थरथरणाऱ्या आदित्यच्या ताब्यात दिला. त्या क्षणी खरं तर घरात एक शांतता पसरली होती आणि त्या शांततेला संपवण्याच्या उद्देशाने आदित्यने आपल्याला पण काळजी घ्यावी लागेल असं वाक्य उच्चारलं. ज्यावर खिडकीमध्ये उभ्या असलेल्या संयुक्ताने क्षणात सगळ्यांनाच काळजी घ्यावी लागेल असं वाक्य उच्चारलं आणि आदित्यच्या हृदयाचा ठोकाच चुकला. मात्र आता परिस्थितीला सावरत योगिताने, हो ना दीदी, असे प्रकार होत असतील तर सगळ्यांनाच काळजी घ्यावी लागेल असं वाक्य उच्चारलं. ज्यावर काहीच प्रतिक्रिया न देता
संयुक्ता डावा पाय जरासा खेचत खेचतच पुन्हा बेडरूमच्या दिशेने निघाली. योगिता, तुला हिच्या वागण्यात कालपासून काही बदल जाणवतोय? तेव्हा आदित्यने ते वाक्य बेडरूमच्या दिशेने चालत केलेल्या संयुक्ताला उद्देशून उच्चारलं, ज्यावर क्षणात नाहीतर असं उत्तर देत योगिता देखील स्वतःच्या रूमकडे चालत निघाली. मात्र अजूनही आदित्य काही स्थिर सावर व्हायचं नाव घेत नव्हता. कारण आत्ता घराबाहेर घडलेला भयंकर प्रकार पाहून त्याची जणू बोबडीच स्फूर्ती वळली होती. तेव्हा त्या क्षणी स्वतःच्या खोलीच्या दिशेने चालत जाताना नाहीतर हे उत्तर देत योगिताने स्वतःच्या बहिणीच्या बदललेल्या वागणुकीला हेरण्यात असमर्थता दाखवली असली तरी आदित्यने ती गोष्ट अगदी गांभीर्याने घेतली होती. तरी पण आज ऑफिसला जायला उशीर झालेला पाहून त्याने त्या गोष्टीवर नंतर विचार करण्याचं ठरवलं आणि तो फ्रेश होऊन बाथरूमच्या दिशेने चालत गेला. म्हणता म्हणता योगिताही स्वतःचं आवरून आदित्यसोबत कॉलेजला जाताना त्यांना खिडकीतून दिसेनासं होईपर्यंत संयुक्ता पाहत होती. आणि मग पाठी फिरल्यावर पुन्हा एकदा तिच्या घरामध्ये डावा पाय ओढत चालणं सुरू झालं. महत्वाची बाब म्हणजे कालसारखा हुबेहूब प्रकार आजही घडला होता. जेव्हा आदित्य आणि योगिता घरी आल्यानंतर ते जेवायला बसलेले असताना संयुक्ताने दुधाने भरलेले ग्लास त्यांच्या स्वाधीन केले होते, ज्यानंतर पुन्हा एकदा दोघांना भोवळ आली आणि ते दोघेही पलंगावर जाऊन निपचित झोपले होते. आज रात्री पुन्हा एकदा घड्याळात 12 वाजण्याचे टोल पडले आणि कालसारखीच आजही संयुक्ता अचानक झोपेतून जागी झाली आणि आदित्यला एक नजर पाहून तो झोपल्याची खात्री करून ती डावा पाय ओढत स्टोर रूमच्या दिशेनं चालत निघाली आणि क्षणात दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला. मात्र आज सकाळी झोपेतून डोक्याला हात लावून उठलेला आदित्य नक्की स्वतःवर रागावलेला वाटत होता. कारण आजही त्याला उठायला उशीर झाला होता आणि पुन्हा एकदा त्याला बॉसचा ओरडा खावा लागणार होता. तिकडे योगिताची काहीशी तशी स्थिती होती. मात्र या सर्वांपासून अलग संयुक्त हॉलमध्ये बसून स्वतःच्या डाव्या पायावर मलमपट्टी करत बसलेली आदित्यच्या नजरेस पडली. काय झालं ग, मलमपट्टी? आता आदित्यने थोडक्यात विचारलेल्या प्रश्नाला संयुक्ताने हो, कापला पाय काचेने असं म्हणत उत्तर दिलं आणि परिस्थिती मारून नेली. शिवाय आता 5 दिवस उलटून गेले होते, जेव्हा एके सकाळी झोपेतून उठल्यावर आदित्य, योगिता आणि संयुक्ता सोबतीने चहा पीत बसलेले असताना योगिताने, अरे, शहरात सलग 5वा खून. काल रात्री सुमेध पाठकचा निर्घुण खून, धडापासून वेगळं केलेलं मुंडकं सापडण्यात अपयश, सर्व साखळी हत्यांची पद्धत हुबेहूब अशी बातमी वाचली आणि त्या बातमीतील फोटो संयुक्ताला दाखवत तिने, दीदी हा तर सुमेध ना ग, तुझा क्लासमेट, तुम्ही बाईकवर सोबत जायचं राईट क्लासला, असं वाक्य उच्चारलं आणि त्यावर विक्षिप्त आवाजात संयुक्ताने, बावळत झालीस काय मूर्ख, कोण सुमेध? मी नाही ओळखत कोणाला, असं म्हणत तिला मोठ्या आवाजात दरडावलं आणि इकडे तिचा तो चेहरा पाहून योगिताच्या अंगाला थरकापच सुटला. मात्र या दरम्यान आदित्य तर अगदी स्तब्ध झाला होता. कारण 5 दिवसांपूर्वी संयुक्ताच्या डाव्या पायाला त्याने जी मलमपट्टी केली होती ती तर तेव्हा गळून पडली होती आणि तिचा पाय अक्षरशः सालपटलेला होता आणि दोन्ही पायांवर ओरखडे ओढलेले त्याच्या नजरेस पडले आणि तो अगदीच भांबावून गेला. संयुक्त, तू ऑफिसला? तेव्हा आदित्यने विचारलेल्या त्या अर्धवट प्रश्नावर संयुक्ताने हो, जाणार आहे, तू नको काळजी करू, असा मोठा श्वास घेत उत्तर दिलं आणि त्यावर आदित्यने आणि योगिताने भयभीत मुद्रेत एकमेकांकडे पाहिलं. आता सगळंच काही आलबेल नाही या गोष्टीची खात्री पटल्याने आदित्यनेही मनाशी ठरवून आज ऑफिसला न जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच योगिताला मुद्दामून संयुक्त सोबत जाण्याची तंबी देऊन तो त्यांना निरोप देण्यासाठी दरवाजापर्यंत पोहोचला. आता त्या दोघी जात असलेलं पाहताना मध्येच आदित्यने दरवाजा जोरात बंद केला आणि मनाशी काहीतरी ठरवून तो संयुक्ताच्या आणि त्याच्या बेडरूमच्या दिशेने चालत निघाला. त्यातही विशेष गोष्ट म्हणजे आता पलंगाखाली रक्ताचे पुसट डाग पाहिल्याने त्याचा मागोवा घेत तो स्टोअररूमपर्यंत पोहोचला. मात्र स्टोअररूमला लावलेलं भलं मोठं कुलूप पाहून त्याचा भ्रमनिरास झाला आणि म्हणूनच की काय,
आत्ता काहीतरी शोधण्याच्या उद्देशाने तो पुन्हा माघारी फिरला. म्हणता म्हणता आता अर्धा तास उलटून गेला होता. तरीही आदित्यची शोधाशोध थांबायचं नाव घेत नव्हती. आणि तेवढ्यात संयुक्ताच्या कपाटात उचकापाचक करताना कपाटात एक बाजूला खोचलेली काळी डायरी त्याच्या हाती लागली आणि औत्सुक्याने त्याने ती पाहायला हातात घेतली. ज्यानंतर तो डायरी घेऊन ती वाचण्याच्या उद्देशाने बाजूच्या टेबलवर बसलाच होता की हॉलमध्ये ठेवलेला त्याचा मोबाईल खणाणला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून त्याने डायरी वाचणं सुरू केलं. तेव्हा संयुक्ताची दैनंदिन डायरी वाचताना आधी तर तो स्वतःचं वर्णन वाचत गालात गोड हसू लागला. मात्र अचानक खिडकीतून आलेल्या वाऱ्याने डायरीतील पानांना पुढे सरकवलं आणि नेमकं अर्धवट जळलेलं पान आदित्यच्या नजरेस पडलं. खरं तर त्या पानावर थोडक्यात लिहिलेला मजकूर वाचून आता आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण तो मजकूर होता, त्या रात्री ते 4 चोर आम्ही चौघे निपचित झोपलेलो असताना अचानक घरात घुसले होते. आधी तर त्यांनी आईबाबांकडे चाव्यांची मागणी केली आणि नंतर त्यांना मारायला सुरुवात केली. योगी लहान होती, त्यामुळे त्यांनी तिला उचलून बाजूला फेकल्याने आईला त्यांचा फार राग आला आणि रागातच तिने त्यातील एका नराधमाच्या कानफटात लगावले. त्याचाच राग आल्याने त्यांच्यातील सैतान जागा झाला. ज्यानंतर पुढे काही तास आईच्या किंकाळ्या माझ्या कानावर पडत होत्या आणि नंतर बाबांचा एकच आक्रोश माझ्यापर्यंत पोहोचला आणि पाठोपाठ ते 4 जण. त्यापुढे त्यांनी माझ्या अंगाचे अक्षरशः लचके तोडले आणि मी मेलीये या भ्रमात मला अर्धमेल्या अवस्थेत फेकून ते फरार झाले. मात्र अखेरीस लिहिलेली ती ओळ वाचून आदित्यच्या तोंडचं पाणीच पळालं. कारण ती ओळ होती, सगळे पुरुष कुत्रे असतात, कुत्रे. मी सोडणार नाही कोणाला. आता पूर्ण संवाद वाचून झाल्यावर आदित्य ते पान पाठमोरं करणार तेवढ्यात त्याला दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि त्यामुळे घाईने डायरी उराशी पकडून तो पलंगाखाली घुसला. त्यावेळी आदित्यच्या अधिक घाबरण्याचं कारण म्हणजे त्या अर्धवट फाटलेल्या पानामागे त्याने रक्ताचे डाग पाहिले होते, जे कदाचित कुठल्या तरी अनाहूत शक्यतेकडे खुणावत होते. त्या क्षणी आदित्यच्या पूर्ण अंगाला घाम फुटलेला असतानाच पैंजण घातलेले पाय त्याला त्याच्या दिशेने चालत येताना दिसले, जे आधी संपूर्ण बेडरूममध्ये फिरले आणि क्षणात जागेवर थबकले. खरं तर त्या क्षणी आदित्य एकटक फक्त त्या पायांकडे बघत असताना अचानक खाली वाकलेले केस त्याच्या नजरेस पडले आणि त्यामागे लपलेल्या योगिताच्या डोळ्यांशी त्याची नजरानजर झाली. जीजू, काय झालं? अहो, असे का लपलात? तुम्ही ठीक आहात ना? असे हातवारे करत योगिताने प्रश्न केला. ज्यावर पलंगाखालून बाहेर येत आदित्यने आधी तर मोठा सुस्कारा सोडला. पुढे 2 मिनिटं आदित्यला स्थिर स्थावर व्हायला लागले. ज्यानंतर त्याने त्याला आत्तापर्यंत निदर्शनास आलेल्या सर्व गोष्टींची योगिताला जाणीव करून दिली. ज्यानंतर योगितानेही संयुक्ताच्या डावा पाय खेचत चालण्याला हेरल्याची कबुली दिली. आणि अखेर चर्चेचा शेवट स्टोरूम पर्यंत पोहोचलेल्या रक्ताच्या डागांवर येऊन स्थिरावला. शिवाय गेल्या काही दिवसांपासून लवकर झोप येण्याच्या आणि सकाळी उठल्यावर डोकं दुखण्याच्या प्रकारालाही आता आदित्य आणि योगिताने गांभीर्याने घेतलं होतं. ज्यामुळे ते दोघे तडक स्टोरूमच्या दिशेनं चालत निघाले होते. मात्र स्टोअररूमकडे जाताना मध्येच योगिता थबकली आणि तिने हाताने खुणावूनच अर्धवट उघड्या संयुक्ताच्या लॅपटॉपकडे इशारा केला आणि त्यामुळेच आदित्य चालत लॅपटॉप जवळ पोहोचला. आता लॅपटॉप उघडताच त्याला समोर सुमेध पाठकला संयुक्ताने पाठवलेले सोशल नेटवर्किंग साईटवरचे मेसेजेस पाहायला मिळाले, ज्यात संयुक्ताने त्याला रात्री 12 नंतर भेटायची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर चालेल, आज भेटू असं म्हणत सुमेधनेही त्या दुपारी होकार दर्शविला होता. शिवाय इतर काही मेसेज वाचताना गेल्या 4 दिवसातील वेगवेगळ्या व्यक्तींसोबतचा संयुक्ताचा संवाद देखील आदित्यच्या वाचण्यात आला, ज्यामध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास निर्जन स्थळी भेटण्याची इच्छा व्यक्त केली गेली होती. अखेर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आदित्यने योगिताला गेल्या 4 दिवसांचे वर्तमानपत्र घेऊन ये अशी आज्ञा केली. ज्यानंतर काही वेळातच योगिता देखील हातात वर्तमानपत्रांचा गठ्ठा घेऊन तिथे हजर झाली. मात्र गांभीर्याची गोष्ट म्हणजे योगिताच्या हातातील एक वर्तमानपत्र
आदित्य हातात घेत होता त्यातील कुठला तरी मजकूर लॅपटॉपमधील मजकुराशी जुळवून पाहत होता आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वेगाने बदलत होते. विशेष म्हणजे योगिताच्या हातातील सर्व वर्तमानपत्र संपले आणि तिकडे आदित्यने डोक्याला हात लावून घेत स्वतःचं डोकं लॅपटॉपमध्ये लपवलं. त्या क्षणी घडणारा प्रकार योगितासाठी जरी अनपेक्षित होता तरी पुढे आदित्य काहीतरी सांगेल या अपेक्षेने तिने शांत राहण्याचाच निर्णय त्यावेळी स्वीकारला होता. योगिता, हे सगळंच अनाकलनीय आहे. मी विश्वास ठेवूच शकत नाही. असं म्हणत असतानाच आदित्याला धाप लागली आणि तेवढ्यात ती आदित्यसाठी किचनमध्ये पाणी आणायला गेलीच होती की तिकडून जोरात दरवाजा ढकलून संयुक्त अचानक घरामध्ये दाखल झाली. माझ्या लॅपटॉप सोबत काय करताय? अक्कल नाहीये का तुम्हाला की घाण ठेवलीये? तुम्ही पुरुष ना कुत्र्याचं शेपूट आहात. असं म्हणतच संयुक्त आदित्य जवळ पोहोचली आणि रागावलेल्या चेहऱ्याने आदित्यच्या हातातील लॅपटॉप ओढून घेत ती परत फिरली. तेव्हा मात्र तिला डावा पाय खेचत असं जाताना पाहून योगिताच्या हातातील पाण्याच्या ग्लासला थरकाप सुटला होता. तर आदित्य फक्त सुन्न होऊन एकटक तिच्याकडे पाहत होता. हा काय प्रकार आहे जिजू? मला काही सांगाल का? तेव्हा योगिताने तो प्रश्न एवढ्या व्याकुळतेने विचारला होता की आदित्यलाही काही लपवणं अशक्य झालं आणि तो बोलायला लागला. आता जसं जसं आदित्यचं बोलणं पुढे जात होतं तसे तसे योगिताच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते आणि अखेरीस मागे चालत जात जात तिने भिंतीचा आधार शोधला. हे असं कसं होऊ शकतं? दीदीला तर ट्रीटमेंट चालू होती ना. आईबाबांच्या जाण्यानंतर आलेल्या डिप्रेशनमधून ती सावरली पण होती. असं म्हणतच योगिता खाली बसली आणि आदित्य तिला आधार देण्यासाठी चालत तिच्याजवळ पोहोचला. हे बघ, तू अजिबात खचून जाऊ नकोस. आपण यावर काहीतरी उपाय नक्की शोधू. असं म्हणत आदित्यने योगिताला आत्मविश्वास दिला खरा, मात्र आता परिस्थिती पूर्णच हाताबाहेर गेली आहे हा अंदाज घेऊन त्याने आधी तर रात्री संयुक्ताने आणून दिलेलं दूध न पिण्याचा योगिताला सल्ला दिला आणि त्यानंतर रात्री स्वतःच्या मेसेजची वाट पाहत जागं राहण्याची तंबी देखील दिली. ज्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सर्व घर पुढील कुठल्या गोष्टीचा सुगावा शोधण्यासाठी बघायला हाती घेतलं. मात्र त्यानंतर काहीही हाती न लागल्याने अखेर त्यांनी रात्री घडणाऱ्या प्रकाराची वाट पाहण्याचा एकमताने निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात लॅपटॉपवर वाचण्यात आलेल्या शेवटच्या संभाषणातील ठरलेल्या ठिकाणाचा आदित्य मोबाईलवर शोध घेऊ लागला आणि हे ते ठिकाण जिथे संयुक्ताने त्या इसमाला भेटायला बोलावलंय असं म्हणत आदित्याने योगितालाही त्या संबंधी सर्व माहिती दिली. आता वेळ पुढे सरकली होती जेव्हा संध्याकाळी संयुक्ता घरी आली आणि आधीच्या 5 दिवसांप्रमाणे आजही तिने दुधाचा ग्लास भरायला घेतलेले योगिताने हेरले आणि म्हणूनच दरवाजाच्या आड लपून ती घडणारा प्रकार चोरून पाहू लागली. तर दुधाच्या दोन्ही ग्लासात कुठल्या तरी पावडरची चिमूट संयुक्ताने मिसळलेली योगिताच्या पाहण्यात आली आणि तिने आश्चर्याने डोळे मोठे केले. शिवाय रोजप्रमाणे ग्लास आदित्य आणि योगिताच्या स्वाधीन करून आजही संयुक्ता लवकर जाऊन पलंगावर झोपून गेली. इकडे आदित्य जरी आज संयुक्त शेजारी झोपायचं नाटक करत पडला होता तरी त्याच्या अंगाचा थरकाप अजूनही थांबायचं नाव घेत नव्हता. आणि तेवढ्यात 12 वाजण्याचा टोल पडला आणि रोजच्या प्रमाणे संयुक्ता खाडकन झोपेतून जागी झाली आणि आदित्यकडे बघत खिडीस हसत ती पलंगावरून खाली उतरून डावा पाय ओढत पुन्हा एकदा चालत स्टोअररूमच्या दिशेने निघाली. इकडे एव्हाना आदित्यने योगिताला सावधगिरीचा मेसेज पाठवल्याने योगिताही आपल्या खोलीच्या खिडकीजवळ येऊन लपली होती. तर तिकडे आदित्यही हॉलमध्ये घडणारा प्रकार चोरून हेरत होता. आता काही क्षणात जो प्रकार आदित्य आणि योगिताला पाहायला मिळणार होता त्याची कल्पना त्यांनी स्वप्नात देखील केली नव्हती. कारण काही वेळापूर्वी झोपेतून जागी झालेली संयुक्ता नव्हे तर सौदामिनी होती. कारण लहानपणी घडलेल्या त्या भयंकर प्रकारामुळे मानसिकरित्या दुर्बल झालेल्या संयुक्ताच्या विचारांना त्या दिवशी सावज या पुस्तकातील क्रूर सौदामिनीने पुरतं गुंडाळून टाकलं होतं. आणि शिवाय खचलेल्या मनस्थितीत त्यामुळेच ती धाडसी सौदामिनीच आता संयुक्ताला अधिक हवीहवीशी वाटायला लागली होती. त्यामुळे तिचं बोलणं, तिचं चालणं, तिचे विचार आणि तिची कृती सर्वच काही जणू संयुक्ताने त्या दिवशी आत्मसात केल्याने आज रात्री स्टोअररूममधून
काळ्या रंगाच्या साडीत, हातात काळ्या रंगाच्या बांगड्या, पायात रुंद पैंजण, मोकळे सोडलेले केस आणि सुतळीने बांधलेल्या पेटीसोबत आपल्या डाव्या पायाला खेचत खेचत हातात पकडलेला धारदार सुरा घेऊन हॉलमध्ये पोहोचलेली संयुक्ता सौदामिनीच्या रूपात जणू आपलं आजचं सावध शोधण्यासाठी बाहेर पडणार होती. विशेष म्हणजे तिने आता हॉलमध्ये येताच ओढत आणलेल्या त्या पेटीतून काजळ बाहेर काढलं, जे दोन्ही डोळ्यांच्या किनाऱ्यांना लावलं आणि हाती आलेल्या कुंकवाने तिने स्वतःचा मळवट भरला. खरं तर डोळ्यांसमोर घडणाऱ्या त्या प्रकाराने आदित्यच्या अंगाला आणखी थरकाप सुटला होता की क्षणात आरशासमोर उभी संयुक्ता दिसेनाशी झाली आणि तेवढ्यात हॉलचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज योगिता आणि आदित्यला ऐकायला मिळाला. आता परिस्थितीचं गांभीर्य ओळखून हॉलमध्ये पोहोचलेले आदित्य आणि योगिता एकमेकांकडे कावरे बावरे होऊन पाहत होतेच की तेवढ्यात त्यांनी संयुक्ताच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला आणि घाईत दरवाजा उघडला तर समोर अंधारातच दरवाजासमोर हातात धारदार कुकरी घेऊन रागीट चेहऱ्यानं त्यांच्याकडे पाहणारी संयुक्ताच त्यांच्या नजरेस पडली. का रे कुत्र्यांनो, मरायचंय का? मुंडकं चिरून घ्यायचंय का? तुकडे तुकडे करील लेकांनो, असं म्हणत ती हिडीच हसलीच होती की समोर घडलेला प्रकार पाहून योगिता घाबरून चक्कर येऊन कोसळली आणि आदित्यने घाबरलेल्या स्थितीत दरवाजा आतून लॉक करून घेतला. मात्र आदित्यला तेव्हा काही सुचत नसताना क्षणात हॉलची खिडकी उघडली आणि त्यातून डोकावत संयुक्ताच्या रूपात उभ्या असलेल्या सौदामिनीने सांगून ठेवते, लांब राहा, नाहीतर जित्ता गाळेन तुला संयुक्ताच्या नवऱ्या, अशी धमकी दिली आणि नंतर ती पाठमोरी उडी मारून पळत सुटली. आता धोक्यात आलेल्या त्या इसमाचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांशी संपर्क करण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही. हे ओळखत आदित्यने त्यांना आधी तर सदर प्रकारची इत्तंभूत खबर दिली आणि त्यानंतर किचनमधून आणलेल्या पाण्याच्या ग्लासमधून पाणी चेहऱ्यावर शिंपडून त्याने योगिताला शुद्धीवर आणलं. ती दिदी नव्हती. आता शुद्धीवर आलेली योगिता एकच वाक्य पुन्हा पुन्हा परळत असताना योगिता सावर स्वतःला, ती संयुक्ता नव्हतीच, पण आता आपल्याला संयुक्ताला शोधून घरी आणायचंय, हो की नाही, असं म्हणत त्याने योगिताला समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर होकारार्थी मान हलवत योगिता ही आदित्यसोबत घरातून बाहेर पडली. महत्वाचं म्हणजे त्या रात्रीच्या काळोखात दुपारी वाचलेल्या त्या निर्जन स्थळाच्या पत्त्यावर पोहोचता पोहोचता त्या दोघांना अर्धा तासाचा वेळ उलटून गेला होता. तिथे पोहोचताच त्यांना पोलिसांचा फौजफाटा नजरेस पडला आणि त्या दोघांच्याही जीवात जीव आला. मात्र थोडंसंच अंतर पुढे चालत गेल्यावर ज्याची भीती होती, नेमका तोच प्रकार घडलेला आदित्य आणि योगिताने पाहिला. ज्यानंतर अवसान गळलेल्या शरीराने ते दोघेही गुडघे टेकून खाली बसले. आता त्यांच्यासमोर एकीकडे रक्ताच्या थारोळ्यात अर्धमेली अवस्थेत पडलेली संयुक्ता आयुष्याचे शेवटचे श्वास घेत होती, तर तिथून काही अंतरावर दुसरीकडे धडा वेगळं केलेलं एक अनोळखी इसमाचं डोकं पडलं होतं. खरं तर भेदरलेल्या अवस्थेत त्या क्षणी आदित्य आणि योगिता हतबल होऊन संयुक्ताकडे पाहत असतानाच तिने त्यांना ओळखलं आणि क्षणात आदित्यचा हात घट्ट धरून त्याला जवळ ओढला. आदू ती जिंकली रे, मी हारले. तिने पुरतं बधीर करून टाकलं होतं मला. मी नाही रे मारलं कोणाला, पण तरी या लोकांनी मला गोळ्या घातल्या, असे ते शेवटचे शब्द पुटपुटत संयुक्ताने प्राण सोडले आणि ते पाहून आदित्य आणि योगिताने जोरात टाहो फोडला. लेखक अक्षय भिंगार दिवे.